पहिल्यांदा तर इतके कन्फ्युज्ड विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे. केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत. कारण काल ते राज्यामध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत चोकलिंगम यांच्याकडे गेले होते. चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं काहीच नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता वेगळा कायदा आहे, त्यातनं स्टॅट्युटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे. ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे. त्याच्यावर पूर्णपणे सगळा कंट्रोल हा कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे, तो राज्य सरकारचा देखील नाही. आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले. यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमारेंना. मग काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी थातूर मातूर सांगितलं. म्हणाले हे इलेक्शन कमिशनर त्या इलेक्शन कमिशनरला बोलवणार आहेत. आता या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवायचा अधिकार नाही, कारण हे दोघे वेगळे आहेत. ह्या दोन वेगळ्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे ते इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी कंडक्ट करतं. आता आज त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी हे त्यांना समजलं नाही.